Good morning, students. Today we are going to see the remaining part of English workshop from activity number 2.4 Excuses, a skit, page number 44. Activity number 3, discuss and write the answers in your own words. चर्चा करा आणि तुमच्या स्वतःच्या शब्दामध्ये उत्तर लिहा. The first question is, were the excuses given by Ritesh for his late arrival true? Give reasons for your response. रितेशनं त्याच्या उशिरा येण्याबद्दल दिलेली जी कारणं होती ती खरी होती का? तुमची कारणं सांगा. त्या तुमच्या प्रतिसादाबद्दल तुम्ही जे काय उत्तर देणार आहात त्या उत्तराबद्दल तुम्ही तुमच्या उत्तराचं समर्थन करा. The excuses given by Ritesh for his late arrival was not true because he said he gives first reason is that he told us that a man lying near the pavement suddenly woke up and started running with thief. That is fake. असं कधी घडू शकत नाही, हे खोटं आहे. Then a dog sitting on a school bag, त्यानंतर एक कुत्रा शाळेच्या बॅगवरती बसलेला आहे, हे सुद्धा काही तसं खरं वाटत नाही. अशी जी कारणं दिलेली होती ती कारणं चुकीची होती. And the last one is, the dog itself found his owner. कुत्र्याला त्याचा मालक सापडला, स्वतःला त्याचा मालक सापडला. ही कारणं तेवढी योग्य वाटत नाही. त्यामुळं द एक्सक्युजेस गिवन बाय रितेश वॉज नॉट ट्रू. आता द सेकंड क्वेश्चन, डिड द टीचर बिलीव्ह रितेश स्टोरीज? हाऊ डू यू नो दॅट? शिक्षकांनी रितेशच्या त्या कथांवरती विश्वास ठेवला का हे तुम्हाला कसं कळतं? नो, टीचर डिड नॉट बिलीव्ह इन रितेश स्टोरीज. वी नो दॅट रितेश telling fake stories, he is weaving fake stories, and teacher responses with the words, and that words indicates that Ritesh was telling false. Ritesh was telling lie. She responded, the teacher responded with the words, that words indicates that the Ritesh was telling false, Ritesh was telling lie. Then the third question is, why did the teacher suggest that Ritesh should enter the story writing contest? शिक्षकांनी रितेशला असा का सल्ला दिला की त्यानं कथा लेखनाच्या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा? Because Ritesh was expert in weaving fake stories. कारण रितेश हा खोट्या कथा रचण्यामध्ये कुशल होता. त्यामुळं शिक्षकांनी त्याला सुचवलं की कथा लेखनाच्या स्पर्धेमध्ये भाग घे. देन द लास्ट क्वेश्चन इज, व्हॉट अकॉर्डिंग टू यू इज द बेस्ट वे टू करेक्ट द चिल्ड्रन हु आर रेग्युलरली लेट टू स्कूल? जी मुलं नियमितपणे शाळेला उशिरा येतात त्या मुलांना योग्य करण्यासाठी चांगला मार्ग कोणता, उत्कृष्ट मार्ग कोणता? द बेस्ट वे इज टू करेक्ट द चिल्ड्रन इज दॅट टू पनिश देम फॉर दॅट डे. दे शुड नॉट टेक पार्टिसिपेशन in the school activities for the whole day. They should be punished. त्या मुलांनी दिवसभर शाळेच्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये, शाळेच्या कोणत्याही
उपक्रमामध्ये भाग घेतला नाही पाहिजे अशा प्रकारची शिक्षा त्यांना दिली तर आपण त्यांना करेक्ट करू शकतो, त्यांना बरोबर करू शकतो. आता चौथी जी ॲक्टिव्हिटी आहे ती ॲक्टिव्हिटी ग्रामरवरती आधारित आहे. इट इज ग्रामर बेस्ड ॲक्टिव्हिटी. इट इज रिपोर्टिंग स्पीच. हे रिपोर्टिंग स्पीच आहे, निवेदक कथन आहे. इनडायरेक्ट प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कथन. ते आपल्याला काही वाक्य दिलेली आहेत, ती सोडवायची आहेत. ती वाक्य सोडवत असताना आपल्याला त्याचा सराव असल्याशिवाय ती वाक्य आपल्याला सोडवता येणार नाही. आता पहिलं वाक्य मी इथं लिहितोय. रितेश से मे आय कम इन मॅडम. या वाक्यामध्ये व्यक्तीच्या तोंडची दिलेली जशीच्या तशी शब्द आहेत, म्हणजेच ते प्रत्यक्ष कथन आहे. दॅट इज डायरेक्ट स्पीच आणि वी हॅव टू चेंज इट इन टू इनडायरेक्ट स्पीच. ते डायरेक्ट स्पीच आहे, त्याचा बदल आपल्याला इनडायरेक्ट स्पीचमध्ये करायचा असतो. प्रत्यक्ष कथनाचा बदल अप्रत्यक्ष कथनामध्ये, म्हणजे व्यक्तीच्या तोंडचे दिलेले शब्द जसेच्या तसे न सांगता आपल्या भाषेत सांगणे, त्याला इनडायरेक्ट स्पीच असं म्हणतात. आता रितेश म्हणतोय मे आय कम इन मॅडम. मी आत येऊ का मॅडम. ते आता आपण आपल्या भाषेत कसं सांगणार आहे. रितेश म्हणाला की मॅडम तो आत येऊ दे का, त्याला आत येऊ दे का. अशा प्रकारे आपण ते सांगू शकतो. रितेश इज रिपोर्टर. रितेश हा निवेदक आहे. मे आय कम इन हे रिपोर्टिंग स्पीच आहे, निवेदक कथन आहे. मॅडम हे रितेशनं उद्देशून मॅडमनं म्हटलेलं आहे. आता रितेश सोडत असताना रितेश रिक्वेस्टेड मॅडम और टीचर इफ he could come in. असं ते आपल्याला सोडवता येईल. काय काय बदल झाले बघा. रिक्वेस्टेड हे प्रश्नार्थक वाक्य, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे, म्हणून आपण रिक्वेस्टेड वापरलं. त्यानंतर इफ हे दोन वाक्य जोडण्यासाठी आपण तिथं कनेक्टिव्ह घेतलं. आयचा बदल ही झाला, ह्या सर्वनामामध्ये झाला. त्यानंतर कूड घेतला आपण भूतकाळी. कम आहे तसं राहिलं आणि इन. अशा प्रकारे हे वाक्य सोडता येऊ शकतं. त्यानंतर आता आपण पुढचं वाक्य सोडवून बघणार आहोत. हे वाक्य आता मी पुसतोय. The next sentence is Mrs. Sen said to Ritesh, you are too early for the second period. रितेशला मॅडम म्हणतात, तू दुसऱ्या तासासाठी अतिशय लवकर आलेला आहेस. कसं सोडवता येईल बघा. मिसेस सेन टोल्ड रितेश
that he was too early for second period. हे स्टेटमेंट सेंटेन्स आहे. इनोटेड कॉमाज मध्ये असलेलं, डबल अवतरण चिन्हामध्ये असलेलं, इथं डबल अवतरण चिन्ह असतं. डायरेक्ट स्पीच मध्ये ते व्यक्तीच्या कोणते शब्द जसेच्या तसे सांगितलेले असतात, तिथं डबल इनोटेड कॉमा दिलेला असतो. आता स्टेटमेंट सेंटेन्स आहे म्हणून मिसेस सेन निवेदक आहे तसं त्या उद्देशाने बोललेल्या रितेशला टोल्ड आपण घेतलं. त्यानंतर दॅट हे कनेक्टिव्ह घेतलं. यूचा बदल ही झाला, आरचा बदल वॉज झाला आणि राहिलेलं वाक्य पुढं आहे तसं. अशा प्रकारे वाक्य आपल्याला सोडवता येऊ शकतं. आता त्यानंतर पुढचं वाक्य हे आता मी पुसतोय. Ritesh said that Ritesh said, comment to letter comma, I had left my bag at the shop. Noted comma complete. आता बघा, रितेश इज रिपोर्टर, सेड इज रिपोर्टिंग वर्ब, आय हॅड लेफ्ट माय बॅग इज रिपोर्टिंग स्पीच. रितेश हा निवेदक आहे, सेड हे रिपोर्टिंग वर्ब आहे, निवेदक क्रियापद आहे, आणि आय हॅड लेफ्ट माय बॅग हे निवेदक कथन आहे. त्याच्यामध्ये आता निवेदक कथनामध्ये बदल होतो, निवेदकामध्ये काय बदल होत नाही. निवेदक क्रियापदामध्ये बदल होतो. भूतकाळी क्रियापद आलेला आहे सेड, त्याचा बदल सेडच राहणार होता इथं. रितेश सेड दॅट ही had left his bag at the shop.